हॅलो हॅलो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. प्रभाकर मामा बकले तुम आगे बढ़ो, बकले मामा तुम आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना श्रीवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर, आपल्या जालना लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रभाकर मामा बकले, तसेच बऱ्याच युवक कार्यकर्त्यांना ज्यांनी लढायला शिकवलं, माझ्या सकट सर्वांना, असे ज्यांच्या तालमीत आम्ही सगळे शिकलो, असे आपले औरंगाबादचे भीम योद्धा अमितदादा भुईगळ, आपल्याच मोहल्ल्याचे एक अजून भीमाचे लढाऊ सतीशदादा गायकवाड, वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तोफ तैयबभाई जफर, आणि ज्यांनी आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीचं 2019चं प्रचार गीत दिलं आणि आपल्याला 2024चं विजय गीत दिलं, असं सचिन दादा आणि तसेच शीतलताई साठे आणि त्यांची महाजलसाची टीम, तसेच इथे उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. आपल्याला आज सर्वांना माहिती आहे की येत्या काळामध्ये पुढच्या 7 दिवसांमध्ये आपल्या सर्वांसमोर आपली लोकसभेची निवडणूक आणि ती निवडणूक अतिशय महत्वाची अशी मी मानतो. आपण जर समजून घेतलं तर आपल्या सर्वांसमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे, आपल्या सर्वांसमोर अनेक मुद्दे आहेत, अनेक मसले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या औरंगाबाद नगरीमध्ये, आपल्या औरंगाबाद शहरामध्ये दर 8-9 दिवस आड पाणी येतं. इतके वर्ष आपण झाले पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित राहिलेला आहे. मागच्या वेळेस जी 2019ची निवडणूक झाली, 2019ची विधानसभा झाली, तिकडे लोकांनी येऊन मतं मागितली पाण्याच्या मुद्द्यावर. जो निवडून आला त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक लढवली, पण कोणत्याही प्रकारची आपल्या पाण्याची समस्या सोडवायचा प्रयत्न इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केला नाहीये, हे मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. पाणी मिळालं का आपल्याला? गेले 8-9 दिवसात आपल्या सर्वांना पाणी येतं. ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक लढवली, त्यांना तुमच्या डोक्यावरती झोपवलं, ही आमची एक चूक झाली. पण ज्यांना युती धर्म पाळता नाहीये त्या लोकांना त्यांची जागा आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार, हे आपण सर्वांनी आज ठरवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांसमोर अफवा येत राहतात, चर्चा होत राहते की काही नगरं जी आहेत ती नगरं विमानतळाच्या विस्तारीसाठी तोडली जाणार आहेत, उठवली जाणार आहेत. आणि ह्या अफवांवरती आपण विश्वास नका ठेवू, या अफवांना बळी नका पडू, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काही लोकांनी विमानतळाच्या विस्तारावरती निवडणूक लढवली, औरंगाबादचं विमानतळ नीट करू ह्याच्या मागणीवरती मतदान मागितलं. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोर, कलकत्ता या महत्वाच्या शहरांमध्ये औरंगाबाद पासून आपण विमानं नेऊ या मुद्द्यावरती मतदान घेऊन खासदार झाले. आणि आता आपल्या सर्वांना अफवा ऐकायला मिळत आहेत की औरंगाबाद मधल्या काही वस्त्या, काही नगर ती उडवली जाणार आहेत, ती उठवली जाणार आहेत विमानतळाच्या विस्ताराला. अरे ज्या लोकांनी जेव्हा आपल्या वस्तीमध्ये प्रचार केला
या लोकांनी जेव्हा आपल्या सर्वांसमोर मागणी केली तेव्हा ह्यांनी एकदाही म्हटलं होतं का की आपल्या घरा उठवणार आहेत, हे आपल्या वस्त्या उठवणार आहेत विमानतळाच्या मागणीसाठी? नाही. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांना इकडे आश्वासन देतो की विमानतळाच्या विस्तारासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकही घर, एकही वस्ती, एकही नगर उठू नाही देणार, हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आश्वासन देतो. आणि आपल्या सर्वांना औरंगाबाद शहराचे प्रश्न माहिती आहेत, आपल्या सर्वांना जालना लोकसभेचे प्रश्न माहिती आहेत. अजूनही जालना लोकसभा क्षेत्रामध्ये अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी पुरवली नाही गेली. अजूनही मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रश्न येतो, अजूनही मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांचा प्रश्न येतो, आरोग्य सेवाचा प्रश्न येतो. औरंगाबाद शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात येतो. आणि मागच्या वेळेस ज्या लोकांनी ह्याच्यावरती मतदान घेतलं त्यांनी आपले प्रश्न सोडवलेत का? नाही. त्यांना त्याच्यानंतर फुकटच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये घुसायचा इंटरेस्ट होता. दानवे साहेबांना स्वतःचा पक्ष, कुटुंब आणि घर मोठं करण्यात इंटरेस्ट होता. पण मी आपल्या सर्वांना सांगतो की जी लोक या फुकटच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये घुसली आहेत त्यांनी फक्त आपली सीट टिकून ठेवण्याची औरंगाबादची यावेळेस चिंता करायची. बाकी सगळा हिशोब औरंगाबादची जनता त्यांना देणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती. दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की ही निवडणूक परत एकदा आपल्या सर्वांसमोर उभी राहताना दिसते आणि आपल्याकडनं सर्वांकडनं अपप्रचार, प्रचार, टीका, टिप्पण्या या सगळ्या होताना दिसतात. आणि ह्याच्यामध्ये एक प्रामुख्याने मागणी आपल्याला करताना दिसतात, काँग्रेसची लोक आपल्याला प्रचार करताना दिसतात की संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची. मी मान्य करतो, संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. आज भाजप सरकार, हिटलरशाही सरकार सत्तेमध्ये बसलंय, ज्यांना NRC CA सारखा कायदा आणायचा आहे, ज्यांना वन नेशन वन इलेक्शन सारखे कायदे आणून स्थानिक स्वराज्य संस्था मोदीत काढायच्या आहेत, ज्यांना ED CBIचा वापर करून देशाची लोकशाही मोडीत काढायची आहे, इलेक्टोरल बॉन्ड सारखे घोटाळे करायचे आहेत आणि स्वतःच्या खिशात पैसे टाकायचे. हे दडपशाहीचं सरकार आहे, हे लोकशाहीच्या विरोधातलं सरकार आहे, हे संविधानाचं सरकार नाहीये, हे मी आपल्या सर्वांसमोर मान्य करतो. पण मला एका अर्थाने आपण एक गोष्ट कबूल करा की भाजपला हरवायचं म्हणून आपण काँग्रेसला मतदान केलं तर आपल्याला काय गॅरंटी आहे की काँग्रेसचा उमेदवार हा भाजपमध्ये पळून जाणार नाही? आज जे काळे साहेब उभे आहेत काँग्रेसकडनं ते अशोक चव्हाणांच्या गोट्यातले मानले जातात. ते अशोक चव्हाणांना गुरु म्हणतात. पण आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला? भाजपमध्ये. आणि दुसऱ्या अर्थाने मला एक गोष्ट सांगा, 70 वर्ष काँग्रेसनी राज्य केलं, 70 वर्षानंतर ही भाजपसारखी ताकद उभी राहिली आणि भाजप लोकशाही बदलायला, संविधान बदलायची भाषा करते, तरी काँग्रेस काही करू शकत नाही. तर आपल्याला कोणती गॅरंटी आहे की पुढच्या येत्या काळामध्ये काँग्रेस हे भारताचं संविधान वाचवू शकणार आहे? हे आपल्याला सांगू शकता का? कारण जी लोक गेल्या 70 वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान अजून खंबीरपणे उभं करायचं किंवा असे नवीन कायदे आणि योजना आणायचं जेणेकरून मोदींसारखा हिटलर जर सत्तेमध्ये बसला तर तो भारताचं संविधान बदलू शकणार नाही, असा एकही कायदा हे काँग्रेस इकडची आणू शकली नाही. आणि ते फुकटचे आरोप करत बसतात की वंचित बहुजन आघाडीला मतदान म्हणजे भाजपला मतदान. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. पण आज आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकाच कुटुंबात येतात, नाते गोते संबंध आहेत, नातेवाईकांचे संबंध आहेत त्या दोघांचे. मग तुम्ही मला सांगा की काँग्रेसला मत म्हणजेच भाजपला मत. दुसऱ्या बाजूला ही लोक आपल्यावरती टीका करत बसायची की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. ती टीका कोणी केली? अशोक चव्हाणांनी केली. आज अशोक चव्हाण कुठे दिसतात आपल्याला? भाजपमध्ये. अजून कोणी टीका केली? अजितदादांनी. ती कुठे दिसतात? भाजपमध्ये.
अजून कोणी केली? राधाकृष्ण विखे पाटील. कुठे दिसतात आपल्याला? भाजपमध्ये. तर मी काँग्रेसवाल्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्ही आरोप वगैरे सोडून द्या. तुमचा अर्धा पक्ष मागच्या दाराने भाजपमध्ये जाऊन बसलाय. तुम्हाला तुमच्या घरातली पोरं घरातच टिकून ठेवायची असतील ना तर तुम्हीच डायरेक्ट भाजपशी युती करून टाका. संपलेल्या पक्षाविषयी नाही बोलत आपण. दुसऱ्या बाजूला आपण समजून घ्या की आज काँग्रेस जी भूमिका घेतीये ती संविधानाच्या हिताची नाहीये, ती संविधानाला अजून धोक्यात टाकणारी. कारण आपण गोष्ट समजून घ्या काय होतं. आज काँग्रेसनी 40 पानांचा मॅनिफेस्टो आणलाय. किती पानांचा? 40 पानांचा जाहीरनामा. त्या 40 पानांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी एक शब्द NRC-CAच्या विरुद्ध नाही लिहिला. आणि दुसऱ्या बाजूला हे म्हणतात की आम्ही दलितांचे, मुसलमानांचे आणि संविधानाचे रखवाले. अरे घंटा रखवाले तुम्ही तुमच्या पक्षातली लोक नाही थांबू शकत. तुम्ही संविधान मुसलमानांना, दलितांना कसं वाचवणार आहात? तुम्ही तुमच्या पक्षातली लोक भाजपपासून जाताना नाही थांबवू शकत. तुम्ही भाजपला काय थांबवणार आहात, कसे थांबवणार आहात हे सांगूनच का कामाला येतं. कारण तुम्ही मुसलमानांची बाता करता, मुसलमानांची बाजू घेऊन लढायचं बोलता, पण ह्या 48 लोकसभेच्या सीटांवर तुम्हाला एकही मुसलमान देता नाही आला. ही वस्तुस्थिती आज काँग्रेस समोर आहे. आणि जर इकडे कुठले मुसलमान भाऊ माझे ऐकत असतील, बांधव असतील, तर त्यांना मी एकच गोष्ट सांगणार आहे कि आप एक चीज पे गौर फरमाइए कि ये कांग्रेस वालों के मन में और जहन में एक ही चीज है कि हम उनकी वोट डालने की मशीन है. हम सिर्फ वोट देने के लायक है. ये कभी ये नहीं समझते, ये लोग कभी ये नहीं सोचते कि हम भी इलेक्शन में खड़े रह के वोट लेके, वोट हासिल करके चुन के आने के काबिल नहीं है. ये लोग हमें को ऐसे ही समझते. और इसी तरह वंचित बहुजन आघाड़ी ने कांग्रेस को पीछे छोड़ के पूरे महाराष्ट्र में 48 लोकसभा के सीटों में 6 मुसलमान उम्मीदवार दिए और उसमें से एक मुसलमान उम्मीदवार मुंबई का अबुल हसन खान, जो वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के प्रदेश अध्यक्ष थे, 7 साल से वंचित बहुजन आघाड़ी से काम कर रहे थे. इस बार इंशाल्लाह वो दक्षिण मध्य मुंबई से चुन के आएंगे. दूसरे उम्मीदवार जिनका बीजेपी और आरएसएस ने डर के फॉर्म कैंसिल किया, ऐसे भूले मालेगांव से हमारे उम्मीदवार थे आईपीएस अब्दुल रहमान साहब. आईपीएस अब्दुल रहमान साहब बहुत बड़े आईपीएस अधिकारी थे, सेंट्रल गवर्नमेंट में काम करते थे. 2019 में 2020 में उन्होंने इस्तीफा दे दिया. इस्तीफा क्यों दिया? तो NRC-CA के खिलाफ. तो ऐसी शख्सियत जिन्होंने अमित शाह के मुंह पे अपना इस्तीफा फेंक के मारा और ये बोला कि मैं ऐसी गवर्नमेंट के लिए सर्विस नहीं कर सकता जो NRC-CA जैसे काले कानून लाने की काम करती हो, उस शख्सियत को लोकसभा में पहुंचाने की कोशिश बाला साहब अम्बेडकर ने की थी. ये बात अलग है कि बीजेपी आरएसएस की फट गई थी और उन्होंने उनका फॉर्म मंजूर नहीं होने दिया. लेकिन आने वाले वक्त में अब्दुल रहमान साहब विधानसभा 2024 में जाएंगे और 2029 में वो लोकसभा जरूर पहुंचेंगे. ये मैं आप सभी से वादा करता हूं. आणि हा जो वागणूक मुसलमान समाजाबरोबर इकडचे काँग्रेस करत आहे, तीच वागणूक ती बौद्ध समाजाबरोबर सुद्धा करत आहे. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हीच ती दळिद्री काँग्रेस होती ज्यांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि पाडलं सुद्धा होतं. तेव्हा पश्चिम बंगालच्या मुसलमानांनी बाबासाहेबांना निवडून लोकसभेमध्ये पाठवून द्यायचं काम केलं होतं. पण हा जो दलित आणि मुसलमानांचं ऐक्य होतं ते काँग्रेसनी खूप वेळ टिकू दिलं नाही.
कारण त्यांना दलितांची आणि मुसलमानांची फक्त मतं हवी होती. त्यांना दलित आणि मुसलमानांची नेते नको होते, उमेदवार नको होते आणि पुढे येणारे तरुण युवक नको होते. म्हणून त्यांनी दलित आणि मुसलमानांचं ऐक्य तोडण्यासाठी 2014 आणि 2019 मध्ये बाळासाहेबांच्या विरुद्ध एक मुसलमान उमेदवार देऊन अकोल्यामध्ये बाळासाहेबांना पाडायचा प्रयत्न केला. आणि तीच जे घाणेरडं राजकारण त्यांनी बाबासाहेबांबरोबर भंडारा गोंदियामध्ये केलं होतं, तेच घाणेरडं राजकारण जे त्यांनी बाळासाहेबांबरोबर अकोल्यामध्ये केलं होतं, तेच त्यांनी यावेळेस आनंदराज साहेबांबरोबर सुद्धा अमरावती लोकसभेमध्ये केलं होतं. जेव्हा त्यांनी एकच बौद्ध उमेदवार दिला काँग्रेसनी, एक बौद्ध उमेदवार 48 सीटांवरती, आणि तो कुठे दिला? अमरावतीमध्ये आनंदराज साहेबांना पाडण्यासाठी. आणि हेच काँग्रेसचं घाणेरडं राजकारण तुम्ही समजून घ्या की काँग्रेसला त्यांना फक्त आपले चेहरे चपाटे हवेत, काँग्रेसला आपले फक्त मतदार हवेत. काँग्रेसनी एकही आपला पुढे येऊन नेता बनवू नाही दिला, त्याला मान सन्मान नाही दिला. आणि जेव्हा जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये आंबेडकरवादीचं, बहुजनवादाचं स्वाभिमानी राजकारण उभं राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या काँग्रेसनीच पाठीमध्ये खंजीर खुपसून बहुजनांचं आणि आंबेडकरवाद्यांचं राजकारण पाडण्याचं काम केलं. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. कारण आज आपण जर परिस्थितीत बघितलं तर एकही महत्वाचा माणूस, एकही महाराष्ट्राचा नेता, एकही महाराष्ट्र राज्यापुरतीचा नेता हा बौद्ध समाजाचा किंवा मुसलमान समाजाचा हा काँग्रेसला उभा करता नाही आला. पण यांच्या बापाची मालकी असेल असं येऊन आपली मतदान मागतात आणि आपल्याला बीटीम ठरवतात. आता तुम्ही मला सांगा की या लोकांनी ज्यांनी बाबासाहेबांना पाडलंय, बाळासाहेबांना पाडलंय, आनंदराज साहेबांना पाडलंय, इकडे बहुजनांचं, मुसलमानांचं आणि आंबेडकरवाद्यांचं राजकारण उभं राहू नाही दिलं, अशा लोकांना आपण मतदान करणार का? अशा लोकांना जोपर्यंत आपण त्यांची जागा दाखवून देत नाही तोपर्यंत ह्या लढाईमधनं मागे हटायचं नाहीये, एवढं आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. कारण आपली इकडे एक चळवळ होती, आपली इकडे एक चळवळ होती की दलितांचे, बहुजनांचे, मुसलमानांचे, आदिवासींचे, कष्टकरी समाजातले, गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे, आंबेडकरवाद्यांचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने जर निवडून आले तर भारताचं संविधान नुसतं टिकणारच नाही, पण ज्या विजननी, ज्या दृष्टीने बाबासाहेबांनी ते संविधान लिहिले त्याच दृष्टीतनं ते संविधान आणि सरकार चालवण्याचे उमेदवार हे आंबेडकरी चळवळीकडची उभी करू शकली असती. पण या चळवळीच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम सुद्धा काँग्रेसने केलंय. आपलं एकच स्वप्न होतं की ह्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये स्वाभिमानी आंबेडकर चळवळ उभी राहिली पाहिजे, त्याचा एक पक्ष उभा राहिला पाहिजे, बहुजनांचा, मुसलमानांचा एक पक्ष उभा राहिला पाहिजे. आणि तेच स्वप्न घेऊन आम्ही हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरुवात केलाय. पण पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसने आपल्याला बी टीम म्हणण्याचं काम सुरुवात केलंय. यावेळेस युतीचं नाटक केलं आपल्याशी, यावेळेस युतीचं नाटक केलं आणि सगळ्या ठिकाणी जाऊन म्हटले की बाळासाहेबांनी युती केली पाहिजे होती, बाळासाहेबांनी युती केली पाहिजे होती. अरे पण कशाच्या जोरावरती युती केली पाहिजे होती? बाळासाहेबांनी त्यांना 4 सुझाव दिले होते. किती सुझाव? 4. मी ते सुझाव सांगतो, तुम्ही सांगता ते चुकीचे होते का बरोबर होते ते तुम्ही ठरवा. पहिला सुझाव होता की या महाराष्ट्रामध्ये 15 उमेदवार हे बहुजनांचे दिले पाहिजे. बरोबर होतं का चुकीचं होतं? बरोबर आहे. दुसरा सुझाव होता मुसलमान समाजाचे 3 उमेदवार असले पाहिजे. बरोबर होतं का चूक होतं? जरांगे पाटलांना चालण्याचा उमेदवार डिक्लेअर केला पाहिजे. बरोबर होतं का चूक होतं? साहेबांची राजकीय चळवळ बघितली आपण सर्वांनी. 41 वर्ष बाळासाहेबांचा राजकीय प्रवास बघितलाय. आपल्याकडे मालमत्ता आहे का? शिक्षण संस्था आहेत का? साखर कारखाने आहेत का? शेतीचे कारखाने आहेत का? गडगंज संपत्ती आहे का? बेनामी प्रॉपर्टी आहेत का? जमिनी आहेत का? आपल्याकडे काय मग?
आपल्याकडे फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या लोकांची, निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ आहे. बाळासाहेब आंबेडकरांकडे फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या लोकांचा जनसागर आहे. आणि जर ह्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसशी युती केली असती, शिवसेनेशी युती केली असती, राष्ट्रवादीशी युती केली असती आणि आपल्या मतांच्या जोरावरती जर यांचा उमेदवार किंवा पक्ष हा भाजप बरोबर गेला असता तर ते एका अर्थाने तुमच्या सर्वांची फसवणूक झाली असती आणि बाळासाहेब स्वतःला कधीही माफ करू नसते शकले. म्हणून या परिस्थितीमध्ये त्यांनी मागणी करून घेतली की तुम्ही आम्हाला लिहून द्या की आमच्या मतांवरती निवडून आल्यानंतर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाही. आणि ह्या लोकांनी हे लिहून द्यायला नकार दिला आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, बी टीम कोण? भाजपची बी टीम कोण? आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या भाजपला आणि भाजपच्या बी टीमला पाडण्यासाठी सक्षमपणे आज उभी राहिली आहे ही वंचित बहुजन आघाडी. आणि तुम्ही जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना म्हणजेच आपल्या बकळे मामांना जालन्यामधनं जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, एवढीच आपल्या सर्वांसमोर विनंती करतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांना नुसता एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला आपलं चिन्ह माहितीये? माहितीये चिन्ह? मागची लोक आवाज नाही येते. आपलं चिन्ह काय आहे? आपलं चिन्ह काय आहे? जरा मोठ्याने आवाज येऊ द्या, दिल्लीपर्यंत जाऊ द्यात आवाज. गॅस सिलेंडर. असा जाणारे आवाज, असा आवाज तर तुमचा दाजींच्या घरापर्यंत पण नाही जाणार. आपलं चिन्ह काय आहे? गॅस सिलेंडर. आपलं चिन्ह काय आहे? एक नंबर मित्रांनो, एवढंच म्हणतो आपल्या सर्वांसमोर की आता ह्या जालना लोकसभेमध्ये आपल्या बिनकामाचे दादा जाऊ द्या आणि आपल्या कामाचे बकले मामा येऊ द्या. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.